काय देवाची कृपा आणि काय माझं झालं ना मलाच कळलं नाही. मी या हम्म. महिन्यामध्ये माझं 4.5-5 लाख म्हणजे मी पूर्ण माझा प्रॉफिट काढलेला. आणि मला बोला काही म्हणजे आमच्या घरातल्यांना माहिती नाहीये मी असं काय करणार आहे ते. तर अचानक गेलो मी आणि ती कॅश डिपॉझिट केली आणि गाडी घेऊन टाकली. म्हणजे अचानक झालं आणि ह्यांना काल मी तो सरप्राईज दिला. सगळे शॉक झाले, सगळे शॉक. अरे हे काय केलंस तुम्ही अचानक? तुझ्याकडे एवढे क्या पैसे बात आले है. कुठून? आज माझी आई पण बोलते, अरे तुला रोज भेटायला 100-200 रुपये मी तुला देणार आहे. आज तू डायरेक्ट 10 लाखाची वस्तू घेऊन घरी येतोस. एवढं सगळे शॉक. यस. मी सर लॉकडाऊनच्या आसपास मी ट्रेडिंगला सुरुवात केली. आमच्या रिलेटिव्ह मध्ये जे ट्रेडिंग वाले सगळे म्हणजे सगळे मोठे मोठे आमच्या घरामध्ये आहेत ते म्हणजे ट्रेडिंग करायचे. तर आपण त्याचं बघायला जायचो कधी. तर ते आपल्याला काय बोलायचे, तुझ्याकडून हे होणार नाही, ती तुमची कामं नाहीत, हे आमच्यासारख्यांची कामं आहेत. तर ते ओके. असा विषय व्हायचा. तर आम्हाला ते इग्नोर करायची त्यावेळेला. तर मी बोलत चला आता तुम्ही आज आम्हाला हसता, आपण आपले पण दिवस कधी आज नव्हते येतील. तर मी हळूहळू थोडं शिकत गेलं इक्विटीमध्ये. तर आपल्या कधी ते प्रोग्रेस आपल्याला ते भेटला नाही. तर मी व्हिडिओ युट्यूबला आम्ही व्हिडिओ बघायचो कशी ट्रेडिंग करतात, काय करतात. ते सगळं बहुतेक ते राईट. सगळं फेकच असतं. तर तुमचं एक चॅनल ते मला भेटला. त्या चॅनलवरून मी ते बघितलं. मला राईट. स्टार्टिंगला मी एक एक लॉटनी सर सुरुवात केलेली. एक एक लॉटनी सर सुरुवात. माझं राईट. कॅपिटल पण 10-15-20 हजार रुपये ठेवलेलं. त्याच्यामध्ये मी ओके. 800, 1000, 500 असे प्रॉफिट काढत काढत गेलो. ओके. आता थोडा कॉन्फिडन्स वाढला. 2 ट्रेडवर आलो हळूहळू. आता 5 5 ट्रेड, 10 ट्रेड, आता 10 ट्रेड पण सुरुवात केली. आता माझं सर खूप म्हणजे खूप चांगलं आहे. आता मी एक कालच ह्या म्हणजे जानेवारी महिन्यामध्येच माझी पहिली बाईक आली माझी. तर मी क्या बात है. पहिला स्टेटस मी ठेवला. तेव्हा मी स्वाती मॅमनी लगेच फोटो पाठवले ह्याचे. तर बोला असं असं हम्म. झालं, मी अशी बाईक घेतली. स्वाती मॅमचा शब्द अरे होता, वा. तुमची लवकरात लवकर 4 व्हीलर होईल. माझ्या सर मनात पण नाहीये, म्हणजे मनात पण हम्म. नव्हतं. कारण मी असं माझी गाडी माझ्या स्वतःची आज 4 व्हीलर येईल. पण काय देवाची कृपा आणि काय माझं झालं ना मलाच कळलं नाही. मी या हम्म. महिन्यामध्ये माझं 4.5-5 लाख म्हणजे मी पूर्ण माझा प्रॉफिट काढलेला. आणि वा. खूप छान. खूप म्हणजे एवढं सुंदर शिक्षण तुमच्यामुळे कोणच क्या देऊ बात है शकत नाही, सर. कोणच देऊ शकत नाही. येस सर येस. माझं ऍक्च्युली काहीच प्लॅनिंग नव्हता, काहीच प्लॅनिंग नव्हतं. गाडी घ्यायचं म्हणजे काहीच प्लॅन नव्हता. माझ्याकडे जी सेव्हिंग होती, माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये फंड जमा झालेला होता. त्यातला मी फंड विड्रॉ मारला. आणि मला बोला काही म्हणजे आमच्या घरातल्यांना माहिती नाहीये मी असं काय करणार आहे ते. तर अचानक गेलो मी आणि ती कॅश डिपॉझिट केली आणि थोडंसं मी माझा फायनान्समधून करून गाडी घेऊन टाकली. म्हणजे अचानक झालं आणि ह्यांना काल मी तो सरप्राईज दिला. सगळे शॉक झाले, सगळे शॉक. अरे हे काय केलंस तुम्ही अचानक? तुझ्याकडे एवढे क्या पैसे बात आले है. कुठून? काय केले? मी नंतर तर सगळं माझं दाखवलं, "हो, माझे सगळं असं चालू आहे, सगळं मी असंच करतोय. ह्याच्यामुळे सगळं शक्य झालंय." आज माझी आई पण बोलते, अरे तुला रोज भेटायला 100-200 रुपये मी तुला देणार आहे. आज तू डायरेक्ट 10 लाखाची वस्तू घेऊन घरी येतोस. एवढं सगळे शॉक. म्हणजे आज मला बोलताना पण म्हणजे ऍक्च्युअली माझ्या डोळ्यातून म्हणजे आता पाणी यायला लागलंय. म्हणजे सर अरे माझी बापरे. शपथ सांगतोय, माझी म्हणजे मला लोक म्हणजे पैसे मागायची वेळ यायची घरच्यांकडे. मला हम्म. 500 द्या, उद्या 100 द्या, 1000 द्या. आज मी हम्म. स्वतःचा पोर्टफोलिओ बनवला स्वतःचा. या म्हणजे एक 6 महिन्यामध्ये. क्या बात है मी सर. स्वतः आणि हा मी 1 महिन्यामध्ये हा पोर्टफोलिओ माझा स्वतः रेडी केला सर. 1 महिन्यामध्ये, फक्त 1 महिना. वाव. मी पणच केला. मी बनवणार म्हणजे बनवणार. म्हणजे आधी 20,000 कॅपिटल केलं. हळूहळू करत मी सर शपथ सांगतोय, मी आदर्श पतपेढीचं लोन घेतलेलं होतं 4 लाख रुपये. ओके. ते ओके. लोन क्लिअर करून 4 लाख मी क्लिअर करून 6 महिन्यामध्ये आज मी प्लस मध्येच आहे सर. वाव.